आज पावसाचा रेड अलर्ट जारी केल्याची माहिती मुंबईच्या हवामान विभागाने दिली आहे। उत्तर महाराष्ट्रामधले धुळे, नंदुरबार आणि नाशिक या ठिकाणी सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे। या संदर्भातला अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे। मुंबईतला पाऊस जर का पाहायचा तर सध्याला संततधार मुंबईमध्ये पाहायला मिळते। नेमकी काय परिस्थिती असणार आहे हेच आपण जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत सुषमा नायर मॅम आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। कालचं ते डिप्रेशन होतं ते पुढे पश्चिमेकडे सरकून आता विदर्भ आणि ॲडजॉइनिंग नॉर्थ मध्य महाराष्ट्रावर आहे आणि ते एक वेल मार्क्ड लो प्रेशर असं वेलमार्क लो प्रेशर झाला आहे आणि येणाऱ्या काही तासात 24 तासात ते एक लो प्रेशर क्षेत्र एरिया होण्याची शक्यता आहे। हे सिस्टमचा नियरनेस मतलब जवळपणा पाहून आणि इंटेन्सिटी पाहून आम्ही आज नॉर्थ कोकण आणि नॉर्थ मध्य महाराष्ट्र म्हणजे उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला आहे। साधारणपणे आपण पाहायचं तर मुंबईमध्ये जो रेड अलर्ट आहे, ठाणे असेल, पालघर असेल, हा कायम ठेवण्यात हे उत्तर कोकणमध्ये 4 जिल्हे आहेत ना, रायगड, ठाणे, पालघर आणि मुंबई। चारही जिल्ह्यांसाठी आम्ही रेड अलर्ट ठेवला आहे बिकॉज लो प्रेशर एरिया कॅन गिव्ह अ लॉट ऑफ रेन। आणि नॉर्थ मध्य महाराष्ट्रामध्ये आम्ही नाशिकला रेड अलर्ट दिला आहे आणि धुळे आणि नंदुरबारला ऑरेंज अलर्ट दिला आहे। उर्वरित जर का महाराष्ट्राचं बोलायचं किंवा मग मराठवाड्याचं बोलायचं तर नेमकी काय परिस्थिती मराठवाड्यामध्ये असणार? हा सिस्टम पुढे सरकल्यावर मराठवाड्यावर आज काहीच असं विशेष सिस्टम नाही आहे, म्हणून रेनफॉल कमीच असणार, पण जे पूर झाला आहे त्याचा इफेक्ट थोडासा राहणार। एकूणच मुंबईमधला पावसाचा जोर जो आहे तो उद्याला कमी होताना दिसेल। कॅमेरामॅन विनय राजभोर, अभिषेक फळ, एबीपी माझा, मुंबई।